इथे एवढ्या ह्याच्यामध्ये काढताना बघतो ना असं थोडी आहे. आम्ही गपचूप हात मारणार तिकडे कुठतरी मध्ये काढून टाकणार. काय शोधायला नवऱ्याला इझिली का फाइंड आउट करायला थोडा त्रास झाला पाहिजे. नाही म्हणजे दिसेल मला दिसेल मला. फर्स्ट टाइम मी तिला कधी बघितलं ते 4th स्टँडर्डमध्ये. तू होगी 1 to 2 ओ कुड़िए 1 to 2 ओ हो गई मुंडे दी तुतुरु तुरु तू होगी 1 to 2 ओ कुड़िए 1 to 2 ओ हो गई मुंडे दी पतंगा वारेगी तू ऐवी उड़दी ओ हो गई मुंडे दी हिलत चलदी टुक टुक तू कर दी मेकअप तू कर दिया. तसा मी तिला पहिल्यांदा भेटलेलो की ते ओव्हरऑल सगळं एक स्कूल क्लास असा मी तिला बघितलेलं तेव्हा. हो ते मला काही आठवत नाहीये. ते फक्त त्याच्या साईडने होतं. मी शाळेत फक्त अभ्यास केला, असं मुलांकडे वगैरे बिलकुल बघितलेलं नाहीये. तू घंटी बिगी बैंड दी पूरा लंडन ठुमकदा हो जतो नचे होते एकाच शाळेत पण कधी एकमेकांकडे बघितलेलं नव्हतं. आफ्टर स्कूल आमच्या क्लासचं गेट टुगेदर ठरलेलं आम्ही जेव्हा माथेरान ट्रिपला गेलो ते आमचं ॲक्च्युली फर्स्ट इंट्रोडक्शन होतं. आणि इट वॉज द फर्स्ट टाइम असं मला वाटलं की अरे हां आय थिंक कुछ तो हो रहा है. एक दॅट वॉज द राईट स्पॉट ॲक्च्युली. मला स्टेशनवरती आठवत आहे की आत्ता ती अशी सगळ्यांशी बोलत असताना मी ऐकत होतो फक्त. तिने असं एकदम ब्राईट कलरचा टॉप घातलेला आणि तिच्याकडे बघितलं आणि म्हणजे मी बघत होतो तिच्याकडे. तसाच त्यांचं सगळं चालू होतं फोटो सेशन वगैरे. इंट्रोडक्शन वगैरे काहीच नाही. त्याच्या आधी आम्ही कधीच शाळेत बोललो नव्हतो. आणि मग नंतर जेव्हा तिचं सगळं झालं त्याच्यानंतर मग मी तिला हाय केलं आणि मग आय वॉज लाईक तुषार ती ओळखते मी तुला. दॅट टाइम आय रिअलाइज दिस पर्सन इज समथिंग डिफरंट. जो एका ग्रुपचा पार्ट नाही बनत आहे तर वेगवेगळ्या ग्रुपला ट्राय करतोय कनेक्ट करायला, लोकांना एकमेकांशी बोलायला लावायला. त्याच्यानंतर मग हळूहळू मीटिंग्स वाढल्या. ट्रेकिंग करता करता वेगवेगळ्या शाळेतल्या फ्रेंड्ससोबत पिकनिकला जाता जाता ओळखी वाढत गेल्या, एकमेकांना ओळखत गेलो. आणि मग तिथून मग ते म्हणतात ना स्वर्गातच बांधलं गेलेलं असतं टिपिकल काहीसं, तसंच थोडंसं होतं. दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. मी ऑलमोस्ट 2011ला मी तिला प्रपोज केलं. तिला एकदा बोलवलं आणि तिला सांगितलं की दुसऱ्या तुम्हाला आवडतेस असं एकदम स्ट्रेट. नो ड्रामा नथिंग, जस्ट 1 सेंटेन्स. आय वॉज कॉन्फिडेंट इनफ. नो. इज देअर एनी स्पेसिफिक रिझन? नो. I'd walk through town, I could only have dreamed, but the beauty surrounding means nothing to me. सो जरी मी त्याला नाही म्हणालेली तरीही त्याने कधीच मला परत विचारलं नाही की आता तुझा विचार चेंज झालाय का किंवा तुला आता काय वाटतं. पूर्ण 2012 गेलं. Where you are is where I always want to be. Anywhere as long as you are there with me. I will take you to the places I have seen. Take my heart and run along. 'Cause I'm running after you. I'm running after you. And I'll do what I can do. आणि फायनली 1 जानेवारी 2013ला अचानक कळून चुकलं मला दिस गाय कॅन डू एनिथिंग फॉर मी.
अँड हा निव्वळ मंदपणा होईल ह्या व्यक्तीला जर मी असंच सोडून दिलं तर. मला चहा फार लागतो, तर आम्ही चहा प्यायला गेलो. मला एवढंच आठवतं की ती काहीतरी बोलत होती, मी ऐकलं आणि हो म्हणालो बस. हो म्हटल्यानंतर त्याला हे कळलंही नाही की हे खरंच हो म्हटलं गेलंय. लाईक शिट, हे कधी झालं? ते त्याला डायजेस्ट व्हायला एक साधारण 4-5 तास तरी जावे लागले. जे मला आयडियली कळलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर ही टेक्स्टेड मी की हे खरं आहे का. द मोमेंट शी रिअलाइज्ड, शी सेड येस ऑन राईट दॅट डे, January 1st. पुरणपोळीवर टाकावे साजूक तूप साजूक, पुरणपोळीवर टाकावे तूप साजूक, चिरा आहे माझी बारीक आणि नाजूक. आणि लाईक मला नाही आठवत आहे, तेव्हा काहीतरी 11:15 वाजलेले रात्री. जसं मला तो मेसेज आला ना की येस वी आर टुगेदर नाव हिअर ऑनवर्ड्स, मी तसाच गेलो तिच्याकडे. सगळे फ्रेंड्स परत भेटलेले 1 तारखेला सुद्धा. आणि फक्त त्या मोमेंटला आम्हाला दोघांना माहित होतं की आम्ही कमिटेड झाले आहोत. And I'll do what I can do. I'll do it all for you. इन जनरल सगळं तुषार इन जनरल म्हणजे त्यांचा खूप मोठा गेम आहे. त्यांना असं वाटत होतं की मला काहीच माहिती नाही. आणि मी आणि ओंकार आणि बरीच अश्विनीने वर्ष खूप प्रयत्न केला की माझ्यापासून लपवायचा, पण मी एवढा त्यांच्याकडून पुढे निघालो की तिचा डबल गेम केला मी. तिलाही कळून दिलं नाही की मला माहिती होतं. पण ठीक आहे, बहीण म्हणून मला पण पहिले राग आलेला की हे काय झालं की मला माहिती नाही. बट इट वॉज गुड ॲक्च्युली. तिची चॉईस ॲक्च्युली चांगली होती. आहे तुला जेवढे किस्से माहित नाहीत ना, त्याच्यात 10पट किस्से मला माहिती आहेत. तुषारने पाठवलेले ग्रीटिंग्स मी बघितलेले ऑलरेडी. तुझ्या आपला जिकडे टीव्ही होता लेफ्ट साईडच्या ड्रॉवर मध्ये खालची फर्स्ट कॉर्नर मध्ये तुझं गिफ्ट 3 greetings होते. भाई भाई ठीक आहे. एकच काम कर, आता बदलती जागा. Mindorshi balach bulachshi amosuli khoiao amagam shentana movdivar garidasto vergiao amagam shentana movdivar garidasto vergiao dari duri dari darale dari duri dari darale dari duri dari darale Schengen aswale dari duri dari darale dari duri dari darale dari duri dari darale Schengen aswale. मी तेवढी मस्तीखोर नव्हते, मी खूप सिरियस होते लाईफमध्ये आधी. सो हळूहळू कळत गेलं जे माझ्यामध्ये नाही आहे ते ह्याच्यामध्ये आहे. अँड हे जर दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र आलं तर परफेक्ट होऊ शकतं. आणि एक गोष्ट एवढी भारी होती की आमच्या रिलेशनशिपमध्ये कधीच घाई नव्हती, म्हणजे कोणालाच घाई नव्हती. रादर इवन आफ्टर आय टोल्ड हर की तू मला आवडते, शी टूक ऑलमोस्ट 1 year 2 months टू से येस. दॅट्स हाऊ वी केम अंटिल दिस पॉइंट. एरी सखी मुरे पिया घर आए, एरी सखी मुरे पिया घर आए, भाग लगे इस आंगन को, भाग लगे. तुषार इज द वन, ही नेव्हर गिव्स अप. 1 वर्षापेक्षा जास्त मी थांबलेलो. समीर मला म्हणालेला की या जगामध्ये कोणतीही गोष्ट इझिली मिळत नाही आणि इझिली मिळालेल्या गोष्टीची किंमत राहत नाही. तेव्हा मी ठरवलं की अरे नो मॅटर व्हॉट, आय एम स्टिकिंग टू दिस प्लॅन, लेट इट टेक द टाइम इट वॉन्ट्स. त्याच्यासाठी मंगलाष्टिका सगळ्यात जास्त मॅटर करते. सो जेव्हा पहिली मंगलाष्टिका चालू झाली तेव्हा दादा असा थरथरला, आय कुड सी जॉ लाईन, आणि मला माहिती होतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि मी त्याच्या मागे होते आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि समीर दादा मला मागून सांगतोय की जेव्हा पाठवणी तिची आहे, ती इकडे येणार आहे, हा तिकडे जाणार नाही. पिया घर आए. सो
दिस होल जर्नी ऑलमोस्ट अ डेकेड आय वॉज ड्रीमिंग की अरे आम्ही हिच्याशीच लग्न करणार आहे. ही ऑलवेज टेल्स मी काम डाऊन, आपल्याकडे वेळच वेळ आहे, टेक युअर टाइम. मजेशीर असतं एन्व्हायरमेंट ती जिथे असते तेव्हा, गप्पा टप्पा. मैं तो खड़ी थी आस लगा है, मेहंदी कजरा मांग सजा है, मैं तो खड़ी थी. हळूहळू कळत गेलं की प्रेम म्हणजे बाकी काही नसतं, तर जस्ट अंडरस्टँडिंग अँड केअरिंगच असतं. Love is that comfort zone where you open up, you share what you think, what you feel, that space. Ruchira. देखी सुरतियाँ अपने पिया की, देखी सुरतियाँ अपने पिया. ही वॉज द वन ज्याने कॉन्फिडेंटली मला सांगितलं की तू एक पाऊल पुढे आली आहेस, नाव इट्स माय टर्न, मी तुला कधीच पाठी वळून बघू देणार नाही. गई मैं तन मन खोया, एरी सखी मोरे पिया घर आए. आणि जस्ट प्राइसलेस टू सी देअर लव्ह फॉर इच अदर इज जस्ट वंडरफुल. सिरियसली इट्स जस्ट वंडरफुल. द वे दे अनकंडिशनली लव्ह इच अदर इज जस्ट Exactly. अडोरेबल. सो तेच एकमेकांसाठी त्यांचं जे आहे ते प्राइसलेस अँड दे हॅव बीन थ्रू अ लॉट. मी त्यांची पहिली भेट बघितली आहे, पण जेव्हापासून हे सगळं चालू झालं, ही ऋतू स्टोरी चालू झाली, तिथपासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास, त्यांचा एवढा मॅच्युअर कपल मी आत्तापर्यंत बघितलं नाही आहे. म्हणजे लिटरली लॉंग डिस्टन्स असताना किंवा आता ते एकत्र असताना त्यांचं एकमेकांबरोबर जे अंडरस्टँडिंग आहे, हॅट्स ऑफ आहे. एरी सखी मोरे पिया घर आए. After all these years marrying to a person जिला मी पूर्ण ओळखतो की ती कशी आहे, द वे शी थिंक्स, दिस इज द बेस्ट फिलिंग. आय मीन जेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटलेलो तेव्हापासून आजही तीच फिलिंग आहे, एकदम डिसेंट, असं एक्स्ट्रा स्पायसीनेस वगैरे काहीच नाही. दिस इज हाऊ इट इज अँड फायनली आय एम मॅरिंग हर. आय लव्ह इट. दोघांचा स्वभाव पण एकदम छान आहे. आम्हाला छान जावई मिळाले, प्रश्नच नाही, शोधून मिळणार नाही तसे छान. दोघांची जोडी खास स्पेशल आज वाटते, कारण नटले सजलेले आहेत म्हणून. तर त्या दोघांची जोडी बघितलेली आम्ही बरेच शाळेपासून बघत आलेलो आहोत. आज जरा नवरवधूच्या ह्याच्यामध्ये असल्या कारणाने खास स्पेशल आहे. सो तुषार, एकच प्रॉमिस करते तुला, नेहमी सकाळी आणि नेहमी संध्याकाळी 2 टाइम चहा मात्र तुला नक्की मिळेल. आय विल स्टँड विथ हर ऑलवेज. ऑलवेज.